हॅलो गाईज, आज मी तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा तुम्ही एका प्रोजेक्टवर काम करत असताय किंवा काम करण्याचा विचार करत असताना तर जी फर्स्ट स्टेप असते त्या ओके कुठलाही प्रोजेक्ट बिल्ड करण्याचा विचार करत असेल तेव्हा तर ती असते की जेवढं तुम्हाला तुमच्या आयडियाबद्दल किंवा तुम्ही काय काय विचार केला ओके तर ती तुम्ही जी आयडिया आहे ती तुम्ही ChatGPT किंवा जेमिनी कुठलंही चॅटबॉट मॉडेल तुम्ही यूज करताय ना तर त्याला सेंड करा ज्याच्याशी तुम्ही कम्फर्टेबल आहे ओके तर ती पूर्ण डिस्क्रिप्शन तुमच्या आयडियाचं सगळं ती त्याला सेंड करा ओके हा फर्स्ट प्रॉम्प्ट झाला. तर सेकंड प्रॉम्प्ट काय टाकायचं आहे आपल्याला की जेवढं तू माझ्या आयडियाबद्दल समजलेस ना त्या GPT कुठला मॉडेल तुम्ही यूज करताय त्याला सांगायचं की ज्या माझ्या आयडियाबद्दल जेवढं तू समजलेस ते परत मला रिटर्न कर ओके. देन आता हे रिटर्न करायचं जे लॉजिक आहे ते का सांगतोय मी तर जेव्हा तुम्ही एका चॅटबॉटला सांगत असताय फर्स्टली तुम्ही जर समजा तुम्हाला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हे बद्दल काय माहीत नसलं तर तुम्हाला एक हेल्पफुल होतं की ॲक्च्युली ते मॉडेल आपल्या जे आयडिया आहे त्याला अंडरस्टँड किती केले ओके त्याला जेवढं समजले आणि तुम्ही जे विचार करताय ते मॅच होते का ओके. देन तुम्ही पुढे जाऊ शकताय ना. देन आता प्रॉम्प्ट टाकताना लँग्वेजचा विचार करावा का बाबा इंग्लिशमध्ये टाकू का हिंदीमध्ये टाकू. इट्स ओके तुम्ही कुठल्याही लँग्वेजमधनं त्याला जर प्रॉम्प्ट दिला तर ते अंडरस्टँड करू. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग इज नेसेसरी तुम्ही करू शकता. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग चांगलं म्हणजे चांगल्या गोष्ट आहे तुम्ही केले तर. बट जर तुम्हाला आता सध्या तुम्हाला लई कॉम्प्लेक्स होत असलं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग देन तुम्ही आहे असा जेवढा प्रॉम्प्ट तुम्ही टाकलाय ओके त्यानंतर तिला तुम्ही जेवढं समजलं तेवढं रिटर्न केलं देणं आणि ते जर बरोबर असलं तर इट्स ओके तुम्ही तुमचं काम झालेलं असतं ओके. देन बाकी जर नेक्स्ट स्टेप असेल तर तुम्हाला फेज वाईज ते तुमच्या आउटपुटमध्ये ती समजून सांगेल तुम्हाला ओके. देन जर तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर काम करत असला किंवा विचार करत असला कुठल्या प्रोजेक्टवर काम करण्याचा तर ही एक फर्स्ट स्टेप असते. तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर